नमस्कार मित्रांनो, आजच्या एका व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे। पोस्ट ऑफिस भरती 2024चा रिझल्ट लागलेला आहे। जे तुम्ही जुलै 2024 मध्ये फॉर्म भरले होते पोस्ट ऑफिस भरतीसाठी, तर त्याचा रिझल्ट लागलेला आहे, त्याची यादी आलेली आहे। त्याची यादी आपण कशी चेक करायची या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत। चॅनलवर जर नवीन आला असताना तर चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन प्रेस करा, असेच व्हिडिओ आपल्या चॅनलवर येत राहतात। तर तुम्हाला तुमच्या गुगलमध्ये ब्राउझरमध्ये यायचं आहे। येथे आल्यानंतर पहा जीडीएस टाकायचा आहे तुम्हाला। इथे जीडीएस याची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे, तुम्ही डायरेक्टली इथे जाऊन तुम्ही येऊ शकता वेबसाईटवर। ओके, सो असा इंटरफेस येऊन जाणार आहे तुम्हाला। इथे आल्यानंतर बघा भरपूर सारे ऑप्शन येतात। इथे बघा खाली तुम्हाला ऑप्शन दिसून जाईल। पहा इथे खाली सर्वातला लास्टला ऑप्शन आहे। इथे आल्यानंतर पहा इथे महाराष्ट्रामध्ये यायचं आहे। महाराष्ट्रामध्ये आल्यानंतर पहा इथे तुम्हाला लिस्ट ऑफ कॅन्डिडेट असं दिलेलं आहे, त्यावरती यायचं आहे। त्याच्यावरती आल्यानंतर पहा अशी लिस्ट ही आहे ती तुमच्या मोबाईलमध्ये डाउनलोड होऊन जाईल। याच्या लिस्टमध्ये संपूर्ण माहिती दिलेली आहे। पहा याच्यामध्ये काय दिलेलं आहे, जीडीएस ऑनलाईन एंगेजमेंट शेड्यूल महाराष्ट्र सर्कल याची ही लिस्ट दिलेली आहे, जे तुमचे रिझल्ट लागलेले आहेत। पहा याचे जे तुमचं जर या लिस्टमध्ये नाव असेल तर तुम्ही हे जे तुमचे डॉक्युमेंट दिलेले आहे, ज्या पीडीएफ मध्ये आपण मागच्या वेळेस पाहिलं होतं मागच्या व्हिडिओमध्ये, ते डॉक्युमेंट घेऊन तुम्हाला तेथे दिलेल्या ॲड्रेसवर, म्हणजे तेथे दिलेल्या पहा इथे दिलेलं आहे डिव्हिजन ऑफिस पोस्ट नेम हे असे दिलेले आहेत। त्या पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन तुम्हाला तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करायचं आहे। ज्या पोस्ट ऑफिसमध्ये जिथे तुमचं ज्या पोस्टमध्ये नाव आलेलं आहे तिथे तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करून घ्यायचं आहे। पहा डिव्हिजन अहमदनगर, बघा इथे भरपूर सारी माहिती दिलेली आहे। बघा ऑफिस नेम, पोस्ट नेम, परत पहा EWS वाल्यांसाठी इथे तुम्हाला रजिस्ट्रेशन नंबर दिला जातोय। ओके, सो इथे बघा मेरिट लिस्ट दाखवलेली आहे। बघा EWS साठी 97चं मेरिट लागलेलं आहे। अनरिझर्व्ड कॅटेगरीसाठी बघा 98चं मेरिट लागलेलं आहे। EWS वाल्यांसाठी बघा पहा इथे 95चं मेरिट लागलेलं आहे। पहा SC वाल्यांसाठी 97चं मेरिट लागलेलं आहे। अशा प्रकारे मेरिट लागलेलं आहे। तुम्ही इथे या पीडीएफ वर आल्यानंतर तुमचा रजिस्ट्रेशन नंबर, जो आपण फॉर्म भरताना रजिस्ट्रेशन नंबर मिळालेला असतो, ते इथे सर्च करून तुमचं नाव आहे का नाही या पीडीएफ मध्ये तुम्ही पाहू शकता। अशा प्रकारे तुम्ही हे पीडीएफ डाउनलोड करू शकता। सो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा अशाच व्हिडिओसाठी।